नमस्कार. ॲस्ट्रोवाणीमध्ये पुन्हा तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा विषय घेणार आहोत, तो म्हणजे संततीचे ताणतणाव आणि ज्योतिषशास्त्र. कुंडलीमध्ये कळतं का की मुलांमध्ये ताणतणाव आहेत आणि मुळात मुलांमध्ये ताणतणाव असतात का? कुंडलीमध्ये मुलांची मानसिकता कळते, त्यांचे इमोशनल क्वोशंट कळतो, त्यांच्या वयानुसार होणारे वैचारिक बदल, भावनिक बदल आणि घरातल्या वातावरणाचे होणारे त्यांच्यावर परिणाम, त्यांची संवेदन क्षमता, हे सगळं आपल्याला कुंडलीतून लक्षात येतं. कुंडलीमध्ये आपल्याला मुलांचे ताणतणाव कसे समजायचे? मुलांमध्ये स्ट्रेस असतो. शाळेत जाणाऱ्या मुलांना अभ्यासाचं खूप टेन्शन असतं. त्यांचे टीचर्स त्यांना एक टास्क मॅनेजमेंट त्यांना देत असतात, हे तुम्ही पूर्ण करा वगैरे. मित्रमैत्रिणींचं त्यांना एक ताणतणाव असतात की कोणी मित्रकांड, भावनिक संबंध असतात. घरामध्ये आई वडील त्यांच्या स्ट्रेसमध्ये असतात, त्यांच्या विषयांमध्ये असतात. मुलं फक्त बघत असतात आणि या सगळ्यांच्या त्यांच्या भावविश्वावरती परिणाम होत असतो. मग मुलांचं भावविश्व आणि त्यांची वैचारिक क्षमता, या सगळ्या गोष्टी कुंडलीमधून आपल्याला समजू शकतात की प्रत्येक मूल हे युनिक असतं आणि या मुलांना यांचं भावविश्व, त्यांचं पुढे येणारं शैक्षणिक ताणतणाव, ह्या सगळ्यामध्ये ज्योतिषशास्त्र खूप मदत करतं. आणि ते पॅरेंटिंग काउन्सिलिंग किंवा आई वडील दोघांनाही जर मार्गदर्शन मिळालं की तुमच्या मुलाशी तुम्ही अशा प्रकारे संवाद साधा, त्या मुलाला अशा प्रकारचे तणाव येऊ शकतात, त्याला अशा प्रकारच्या आव्हानांना सामोरं द्यायचं असतं, ते त्याला स्वतःलाही कळत नसतं की आपल्याला काय त्रास होतोय. ते मुलांनी, आई वडिलांनी त्याच्या देहबोलीवरून, बॉडी लँग्वेजवरून, त्याच्या टँट्रम्स करणं, कधी उदास बसणं, कधी एकटा बसणं, कधी अभ्यासच न करणं, कधी रिबेलस होणं, बंडखोरपणा करणं, हे सगळे आहेत, हे ताणतणाव व्यक्त करण्याचे सिम्पटम्स आहेत आणि ते ओळखता येणं हे आईवडिलांना फार गरजेचं आहे. मग हे कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला समजू शकतं. कुठल्या कालावधीमध्ये ग्रहमान बदलतंय, कुठल्या कालावधीमध्ये मुलांचं भावविश्व बदलणार आहे, हे कुंडलीच्या गणितानुसार आणि त्यांचं भविष्य बघून नक्की करता येतं. हे जर लहानपणीच केलं तर काय होईल? पुढे जेव्हा ते नोकरी व्यवसायात जातील, लग्न करतील, एक जबाबदार व्यक्तिमत्व होतील, तेव्हा या गोष्टींचा अडथळा त्यांना येणार नाही, कारण आईवडिलांनी त्यांची पर्सनॅलिटी लहानपणापासून डेव्हलप केलेली असते. यामध्ये कुंडली खूप मदत करते, असा माझा अनुभव आहे. तुम्ही पण नक्कीच तुमच्या मुलांना अशा प्रकारे मदत करा आणि माझ्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.